माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे येणार होते, पण काय अडचणीमुळे त्यांच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाही। पण आपण सर्वजण या ठिकाणी या मेळाव्याला आपण आलेले आहात। या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी ताकद आहे। या जिल्ह्यामध्ये वस्ती वस्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत। बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, बंजारा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, साऊथ इंडियन असतील, नॉर्थ इंडियन असतील, अशा सर्व स्तरातल्या लोकांशी संवाद साधणार अशा पद्धतीचा आपला रिपब्लिकन पक्ष आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही अत्यंत व्यापक विचारसरणी आहे। बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी सर्वांना सामावून घेणारी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान जे दिलेलं आहे ते सर्व देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणार आहे। म्हणजे कुठल्याही जातीचा, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, इसाई असो, बुद्धिस्ट असो, जैन असो, पारसी असो, लिंगायत असो, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय, सामाजिक न्यायाची भूमिका भारतीय संविधानामध्ये आहे। आर्थिक न्यायाची भूमिका भारतीय संविधानामध्ये आहे। शैक्षणिक न्यायाची भूमिका भारतीय संविधानामध्ये आहे। प्रत्येकाला आपला आपला हक्क जो आहे, मूलभूत हक्क जो आहे, मूलभूत हक्क सर्वांना दिलेला आहे। आणि त्याप्रमाणे आपणाला आपली पार्टी सर्व देशामध्ये तर वाटतेच आहे। परवा मी आसाममध्ये होतो। आसाममध्ये जवळजवळ 10,000 लोकांचा मेळावा झाला। त्यानंतर मी काल नागालँडमध्ये होतो। नागालँडमध्ये सुद्धा एक कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक झाली। आणि त्या ठिकाणी नागालँडमध्ये आता आपले 2 MLA आहेत। पुढच्या वेळेला त्यांचा संकल्प आहे, त्यांच्या स्टेट कमिटीसोबत माझी मिटिंग झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला ताकद दिली तर पुढच्या वेळेला जवळजवळ 20 ते 25 आमदार आपले निवडून येतील। या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे। अशा पद्धतीचा विश्वास तिथल्या कार्यकर्त्यांनी मला दिलेला आहे। त्याप्रमाणे बाहेरच्या राज्यामध्ये तर आपला पक्ष वाढतो आहे। महाराष्ट्रामध्ये आपली मुंबई आपली अत्यंत शक्तिशाली अशा पद्धतीची भूमी आहे। सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण या ठिकाणी काम करतो आहोत। पूर्वी गौतम सोनवणे अनेक वर्षे ते मुंबईचे अध्यक्ष होते। आपल्या पक्षाची बांधणी आपण अनेक ठिकाणी केलेली आहे। मी मुंबईमध्ये राहतो आहे आणि पॅन्थरच्या काळापासून या सगळ्या ज्या छावण्या आहेत, बांद्रापूरची छावणी जी आहे फार जुनी छावणी आपली आहे। पॅन्थरची वस्ती वस्तीची घराघरांचे आपला संबंध आहे। अनेक वस्त्यांमधल्या आपला संपर्क आहे। त्यामुळे इथल्या मेळाव्याच्या खुर्च्या खाली राहणं बरोबर नाही आहे। म्हणजे मेळावा जिल्ह्यात आपला आहे। एखाद्या तालुक्याचा मेळावा झाला तरी एवढे लोक असतात। त्यामुळं जिल्ह्याचा मेळावा म्हटलं की तालुक्यातल्या लोकांना आणलं पाहिजे। मुख्यमंत्री आले नाही ते बरं झालं, म्हणजे त्यांना अशा मोकळ्या खुर्च्या बघणं काही ते बरोबर नव्हतं ते। तर आपल्याला तालुका वार्ड जे आहे ते चांगले बांधले पाहिजे। शायनिंग करण्याचं काम थांबवलं पाहिजे। शायनिंग करून नेता होत नाही आहे। नेता व्हायचं असेल तर कार्यकर्ता बनलं पाहिजे। कार्यकर्ता बनायचं असेल तर वस्ती वस्तीचा संपर्क असला पाहिजे। आपण अशा पद्धतीचा आवाज दिल्याबरोबर 100-200 लोकांनी आलं पाहिजे। अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मेळावे करत असताना आपल्याला सिस्टमॅटिकली आपण बाकी व्यवस्था चांगली आहे। आणि संजय डोळसे हे बहुजन समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, तरी सुद्धा ते आपल्या समाजामध्ये विकसित होत आहे। आणि रिपब्लिकन पक्षाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। पण त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना 2011च्या झोपड्याला मान्यता मिळालेली आहे। ज्या ठिकाणी SRE झाली नाही आहे त्या ठिकाणी SREच्या ज्या स्कीम थांबलेल्या आहेत, ज्या ठिकाणी फिल्टर आले नसतील तर त्या ठिकाणी नवीन फिल्टर आपण आणले पाहिजे। ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या असतील तर त्यांनी आपण मला सांगितलं पाहिजे। SRE मध्ये माननीय लोखंडेजी हे त्या ठिकाणी शिव आहे। अनेक प्रोजेक्टला मंजुरी देण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या ठिकाणी आपण मला सांगा। त्या कामांचा पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे। झोपडपट्ट्यांच्या बरोबरच आपल्या मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे। ज्याला रोजगार नाही आहे त्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंरोजगार जो आहे, आपल्या भागाभागामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांची संपर्क साधा। त्या ठिकाणी 1,00,000, 2 लाख, 5 लाख, 10 लाखाचं कर्ज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज केला।
सरकारी स्कीम आहेतच आहे. सरकारी स्कीम MSME आहे, खादी ग्रामोद्योग आहे, महात्मा कॉर्पोरेशन आहे, अल्लावसाट विकास महामंडळ आहे, गिडकॉम आहे, अपंग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. असे सगळे कॉर्पोरेशन आहेत. त्यांच्या मार्फत आपल्याला मदत मिळवायची आहे. पण डायरेक्ट अनेक बँका आहेत, सहकारी बँका आहेत, त्यांच्याकडून भांडून तुम्ही आपल्या लोकांना लोन मिळवलं पाहिजे. आणि आपल्या लोकांनी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण टाकले पाहिजे. त्याच पद्धतीनं आपल्याला इतर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्यासाठी अनेक आपल्या विधवा महिला आहेत. या विधवा महिलांची परिस्थिती काय हे आपण तपासलं पाहिजे. वस्तीमध्ये गल्लीमध्ये अनेक वेळेला अनेक तरुण अनेक लोक अपघातामध्ये अचानकपणे निघून जातात. अनेक लोकांचा मृत्यू अटॅकमध्ये अचानक होतो. अशा पद्धतीने त्या कुटुंबावर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती येते. अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मुलांना नोकरी नसेल ती मिळवून देण्यासाठी त्यांनी माझ्याकडे त्यांना आणलं पाहिजे. आणि इतरही काही त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. कुठे अन्याय झाला, कोणावर अन्याय झाला तर आवाज उठवला पाहिजे. कुठल्याही जातीवर धर्मावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. ख्रिश्चन समाजाचे चर्चचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. झोपडपट्टी महासंघाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही स्वतः झोपडपट्टीचं काम अत्यंत चांगलं करत आहे आणि झोपडपट्टीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. रेल्वेच्या कडेवरच्या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्या तोडायच्या नाही अशा पद्धतीचा आदेश सध्या तरी रेल्वे मंत्र्यांनी दिलेला आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने हा प्रोजेक्ट जो आहे तो राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एखादी योजना बनवली पाहिजे. आणि रेल्वेच्या कडेला असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत सगळ्या झोपडपट्ट्या 2011च्या अगोदरच्याच आहेत. प्रत्येकाकडे त्यांची नोंद आहे. त्यामुळं त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि इतर मग आता नवीन ज्या लोकसभा निवडणुका येत आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती सोबत आपण NDA सोबत आहोत. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश बलशाली होत आहे. नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्हपणे देशामध्ये सगळ्या देशामध्ये फिरत आहेत आणि सबका साथ सबका विकास हा नारा ते देत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणं म्हणजे देशाला मजबूत करण्यासारखं आहे. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींचं सरकार प्रयत्नशील आहे. आणि त्या सरकारमध्ये मला गेल्या 8 वर्षापासून मंत्री बनण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये RPIला पहिल्यांदा स्थान मिळालेलं आहे. आणि मला जेवढं काम जेवढं जमत आहे तेवढं गरज आहे. सगळ्या देशामध्ये आपल्या शाखा होत आहे. अनेक जातीचे धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळे व्यापक बैठकीवर आपल्याला पक्षाची बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघूया मला शिर्डीची जागा मिळाली तर मी लढण्यासाठी उत्सुक आहे. शिर्डी आणि सोलापूर जागा पण मागितलेली आहे. पण मला आज बातमी समजली की आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादची सीट द्यावी संभाजीनगरची मागणी केलेली आहे. आता औरंगाबादवाल्यांनी मागणी केली, संभाजीनगरवाल्यांनी मागणी केली, सगळ्या जिल्हावाले मागणी करतील म्हणजे परंतु सगळ्या सीट आपल्याला मिळणार नाही आहे. आणि सीट मिळवायची असतील लोकसभा लढवून एवढं सोपं काम अजिबात नाही आहे. त्यामुळं लोकसभा आहे नंतर ज्या विधानसभा आहे त्या विधानसभा ऑक्टोबरमध्ये येणार आहे. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 8-10 जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे. त्यातल्या 2 तरी जागा आपल्याला मुंबईमध्ये मिळाल्या पाहिजे. यासाठी आपल्याला मतदारसंघ निवडायचे आहे. त्यासाठी आपले उमेदवार जे आहेत उमेदवार आपल्याला निश्चित करायचे आहेत. नंतर लगेच आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहे. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादांची आहे आणि आपली RPI आहे आणि इतर माधव जानकरांचा पक्ष आहे. या सगळ्या पक्षांची जी काय आपली आघाडी आहे ही आघाडी आपली आघाडी म्हणण्यापेक्षा आपली जी महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला यावेळेला ही जी महापालिका आहे ही महापालिका आपल्याला जिंकायची आहे. आणि या वेळेला या विधानसभेवर ज्या पद्धतीनं नंतर आपला भगवान निळा झेंडा फडकणार आहे त्याच्या अगोदर आपल्या महापालिकेच्या निवडणुका होती त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवरती भगव्याबरोबर निळा झेंडा फडकवायचा असेल तर आपण भागाभागामध्ये बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपले वार्ड एकदा आपले 12 नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेला आपला महापौर मुंबईचा झाला होता माननीय चंद्रकांत हंडोरे हे त्यावेळेला आपले RPIचे पहिले मेयर म्हणून त्यांना संधी मिळाली होती. आणि अशाच पद्धतीनं या वेळेलाही जरी मेयर नसला
तरी डेप्युटी मेयर जो आहे तो RPS जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला 10-15 तरी नगरसेवक निवडून आणले पाहिजेत. त्यासाठी 20-25 तरी आपल्याला जागा महानगरपालिकेच्या मिळाल्या पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आणि त्या 20-25 जागामधल्या एक 7-8 जागा ज्या आहेत त्या 7-8 जागा ज्या आहेत ते आपल्या दक्षिण मध्य मुंबईमधून आपल्याला मागायचे आहेत. त्या जागांचं आयडेंटिफिकेशन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या मेळाव्याला आपण सगळे आलेले आहात. तशी महिलांची संख्या तेवढी दिसत नाही आहे. महिला मंडळांकडून ऍक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे. युवा आघाडीने ऍक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जे अशा पद्धतीने पदं घेऊन जे काम करणार नाही त्यांना त्या पदावरून त्यांना खालच्या पदावर त्यांना वर आणायचं आहे. खाली काम करत नाही त्याला वर आणायचं आहे आणि वर जो काम करत नाही त्याला खाली आणायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या संघटनेची बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. नावाला पक्ष असता कामा नये. एकदा आदेश दिला की त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि आता मेळावा यशस्वी करण्यासाठी आपण चांगला प्रयत्न केलेला आहे. महायुतीच्या नेत्यांना माननीय मुख्यमंत्री येणार असं माननीय राहुल शेवाळे म्हणाले होते, पण काय मुख्यमंत्री त्यांच्या आपण येऊ शकले नाही. भाजपच्याही अशी शेला द्यायला मी बोललो होतो, पण आपल्या पक्षामध्ये अडचण ही आहे की एकदा फोन केला की त्याला फॉलो करण्यासाठी नाही आहे. त्यांना जाऊन तिथं त्यांना भेटणं ते आवश्यक होतं. आपले विवेक पवार आपले जिल्ह्याचे आपले मुंबईचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये ते राहतात. त्यांना घेऊन त्यांना एकदा भेटणं त्यांना आवश्यक होतं. ते हे म्हणाले होते, परंतु आपणही काय संपर्क करण्यामध्ये कमी पडतो. आणि मला त्या नागालँडवरून माझं जे फ्लाईट आहे ते याला गुवाहाटीला आलं ते थोडं अर्धा उशीर आल्यामुळं या ठिकाणी मला पोचण्याचा उशीर झाला. बाकीच्या वक्त्यांना काय फारसं बोलता आलं नाही. तरी आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात आणि संकल्प आपला आहे. संकल्प आपला हाच आहे की 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा एनडीएसोबत राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहणार आहे. त्यानंतर जे महापालिका येणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीसोबत राहून त्यावेळेला महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महानगरपालिका जिंकायची आहे. आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जी विधानसभाची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हा संकल्प आजच्या मेळाव्यामध्ये आपण करायचा आहे. जे जे आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा संकल्प आजच्या मेळाव्यामध्ये आपण करत आहोत. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. मुंबई से CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.